नमस्कार, मी डॉक्टर संदीप सांगळे, महावीर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये अपघातामुळे होणाऱ्या मेंदूमधील रक्तस्राव, मणक्याचे फ्रॅक्चर, मेंदू व मणक्यातील जटिल गाठी व नवजात शिशूमधील विकृती जसे की हायड्रोकेफेलस, स्पायना बायफेदा, मायलोमेनिरोसिस हे सर्व प्रकारचे ऑपरेशन होतात. आज मी काही कॉमन प्रश्नाचे उत्तर देणार आहे जे की माझे पेशंट नेहमी मला ओपीडी मध्ये विचारतात. हेड इंजुरी म्हणजे डोक्यावर मार लागल्यानंतर काय करावे? तुम्ही पेशंटला तात्काळ एखाद्या न्यूरो डेडिकेटेड सेंटरला घेऊन जायला हवे. जर पेशंटला मिरगी आली असेल किंवा बेशुद्ध अवस्थेत असतील तर लवकरात लवकर सिटी करून इमिजिएट ट्रीटमेंट करावी लागेल. यालाच आम्ही गोल्डन आवर्स ट्रीटमेंट असं म्हणतो. सतत डोके दुखणे म्हणजे मायग्रेन नाही. मायग्रेन मध्ये एपिसोडिक हेडेक असतो, म्हणजे कालांतराने डोके दुखते आणि त्याला ट्रिगरिंग फॅक्टर्स असू शकतात, म्हणजे प्रकाशापासून त्रास होणे, उन्हामध्ये गेल्यानंतर त्रास होणे, मोठा आवाज सहन न होणे. पण रोज पहाटे डोके दुखणे, खूप वेळा वॉमिटिंग होणे, नजर कमजोर होणे हे सर्व लक्षणे धोकादायक असू शकतात. तुम्ही तात्काळ जवळच्या न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जनला दाखवणं गरजेचं आहे. ब्रेन ट्यूमर म्हणजे कायम कॅन्सरच असतो का? नाही. असे बरेच ब्रेन ट्यूमर आहेत जसे शॉनोमा, न्यूरोफायब्रोमा, मेनिंजिओमा. यांना ऑपरेशन नंतर कोणतीही किमोथेरपी, रेडिओथेरपी लागत नाही. मणक्याचे ऑपरेशन सक्सेसफुल होतात का? हो, ऑपरेशन सक्सेसफुल होतात. मणक्यातील गाठी बाहेर येणे, मणके मागे पुढे होणे किंवा मणक्याचे फ्रॅक्चर या सर्वांसाठी ऑपरेशन लागू शकते. आपण वेळेवर सर्जरी केली तर ऑपरेशनचे रिझल्ट खूप उत्तम असू शकतात. हे सर्व ऑपरेशन आता दुर्बिणीद्वारे होतात. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी अवश्य भेट द्या महावीर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर.